नमस्कार मित्र हो, मी गंगाधर हांडे आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 8वी इतिहास यातील पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय आपण उत्तरासह या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत। त्याचबरोबर 8वी इयत्तेच्या NMMS परीक्षेचे सर्व व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहावयास मिळतील। त्यामुळे आपण जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा। तर सुरू करूया पाठ पहिला इतिहासाची साधने। तर यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। आपण पाहूया पहिले विधान, इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। यासाठी पर्याय अ लिखित, ब भौतिक, क मौखिक आणि ड दृक्श्राव्य। तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे दृक्श्राव्य। पाहूया दुसरे विधान। दुसरे विधान आहे पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी आपणास माहिती मिळते। यासाठी पर्याय अ आगाखान पॅलेस, ब साबरमती आश्रम, क सेल्युलर जेल आणि ड लक्ष्मी विलास पॅलेस। तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे आगाखान पॅलेस। पाहूया तिसरे विधान, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय। यासाठी पर्याय अ पोवाडा, ब छायाचित्र, क मुलाखती आणि ड चित्रपट। तर याचे योग्य उत्तर आहे चित्रपट। विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहावे। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। तर यातील पहिले विधान आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती। तर याचे उत्तर एक साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले। दुसरा मुद्दा, भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली। तिसरा मुद्दा, स्त्रियावरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथावर लिखाण करून लोकमत जागृत केले। चौथा मुद्दा, इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समता आदी मूल्य यांचे महत्त्वही पटवून दिले, म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्र ही सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली। त्या विद्यार्थ्यांनी असे मुद्दे टाकून व्यवस्थित लिहावे। पाहूया दुसरे विधान। दुसरे विधान आहे चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। तर याचे उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाचे ते विश्वसनीय साधन मानले जाते। कारण एक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात। दुसरा मुद्दा, समाज जीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्य, आदर्श विचार यावर चित्रपट निघतात। तिसरा मुद्दा, सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटातून हाताळले जातात। चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानली जातात। यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। त्यामध्ये पहिली टिप आहे छायाचित्रे। तर याचे उत्तर एक छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहेत त्या स्वरूपात दिसतात। छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे। दुसरा मुद्दा पाहूया। छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती आपणास मिळते। तिसरा मुद्दा,
घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते। त्यानंतर चौथा मुद्दा, तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रावरून वास्तू प्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती त्यांची माहिती आपणास मिळते। त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात। त्यानंतर पुढील टीप आपण पाहूया। पुढील टीप जी आहे ती म्हणजे वस्तू संग्रहालय आणि इतिहास। तर याचे उत्तर 1, जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहालयाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात। दुसरा मुद्दा, या वस्तूवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते। तिसरा मुद्दा, नाण्यावरून त्या काळात वापरात आलेल्या धातू, लोकांची आर्थिक स्थिती याची आपणास कल्पना येते। चौथा मुद्दा, शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलातील प्रगती समजते। वस्तू संग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत। इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे। त्यानंतर पुढील जे टीप आहे ती म्हणजे श्राव्य साधने। तर याचे उत्तर 1, ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो। ध्वनिमुद्रित कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली। दुसरा मुद्दा, उत्तम गायकाची गीते, संगीत, विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत। तिसरा मुद्दा, रवींद्रनाथ टागोरांनी गायलेल्या जनगणमन हे आपले आजचे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे त्यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात। आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात। चौथा मुद्दा, या श्राव्य साधनामधून इतिहासाच्या अभ्यासकांना सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते। त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भौतिक साधने। तर आपणास भौतिक साधने लिहायची आहेत। त्यामध्ये 1, इमारती, त्यानंतर राजवाडे, त्यानंतर पूल, त्यानंतर तुरुंग, त्यानंतर पुतळे, त्यानंतर स्मारके, त्यानंतर नाणी, त्यानंतर रस्ते या व्यतिरिक्त इतरही आपण भौतिक साधने लिहू शकता। तर मित्रांनो, 8वी इयत्तेच्या इतिहास विषयांच्या सर्व विषयाच्या गृहपाठासाठी त्याचबरोबर NMMS परीक्षेसाठी आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।